राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आणि चिन्ह नेमकं कोणाचं या संदर्भात निवडणूक आयोगामध्ये 6 ऑक्टोबरला सुरू झालेली सुनावणी आज देखील जवळपास 2.5 तासांपेक्षा जास्त काळ पार पडली। आजच्या सुनावणीमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते उपस्थित केले गेले। नेमकं आजच्या सुनावणीमध्ये काय घडलं हे आपण थोडक्यात पाहणार आहोत। पण त्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ही सुनावणी जी आहे ती आता 1 महिना पुढे ढकललेली आहे, म्हणजे 9 नोव्हेंबरला पुढची सुनावणी होणार आहे। आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडलं हे अगदी तुम्हाला थोडक्यात सांगतो। अजित पवार यांच्या गटाच्या वतीनंच आज देखील युक्तिवाद केला गेला। 6 ऑक्टोबरला अजित पवार यांच्या गटाच्या वतीनं जवळपास 2 तास युक्तिवाद केला गेला होता। अजित पवार यांच्या गटाचे वकील जे आहेत नीरज किशन कौल असतील किंवा मनिंदर सिंग असतील, त्या दोघांनी युक्तिवाद केला होता। आज देखील अजित पवार यांच्या गटाकडनं मनिंदर सिंग असतील किंवा नीरज किशन कौल असतील यांनी 2.5 तासापेक्षा अधिक युक्तिवाद केलेला आहे। अजित पवार यांच्या गटाकडनं एकूण 3 वकिलांनी युक्तिवाद केला आहे, पण प्रामुख्यानं मनिंदर सिंग असतील किंवा नीरज किशन कौल असतील या दोघांचाच युक्तिवाद महत्त्वाचा राहिलेला आहे। अजित पवार यांच्या गटाकडनं आज देखील प्रामुख्यानं शरद पवार यांच्या नियुक्तीवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं। शरद पवार हे पक्ष चालवतात, शरद पवार हे पक्ष कसा चालवतात तर घर चालवल्यासारखा चालवतात, अशा पद्धतीचा महत्त्वाचा युक्तिवाद जो आहे तो आज अजित पवार यांच्या गटाकडनं केला गेला। परवाच्या युक्तिवादामध्ये देखील आपण जर बघितलं तर प्रामुख्याने हेच मुद्दे उपस्थित केले गेले होते की शरद पवारांची नियुक्ती कशी बेकायदेशीर आहे किंवा त्यांनी केलेल्या इतर नियुक्त्या कशा बेकायदेशीर आहेत। त्याच प्रामुख्यानं मुद्द्याला हात जो आहे तो आजच्या युक्तिवादामध्ये देखील घातला गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं। शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड जी आहे ती देखील बेकायदेशीर असल्याचा महत्त्वाचा युक्तिवाद जो आहे तो आज देखील अजित पवार यांच्या वकिलांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळालं। सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसची जी घटना आहे, पक्ष स्थापन होताना 1999 साली जी घटना तयार केली होती त्या घटनेमध्ये देखील काही लूप होल्स आहेत, अशा पद्धतीचा देखील एक मुद्दा जो आहे तो अजित पवार यांच्या गटाचे वकील जे आहेत मनिंदर सिंग यांनी पूर्ण युक्तिवादादरम्यान उपस्थित केला गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं। सोबतच जुन्या ज्या केसेस आहेत, म्हणजे निवडणूक आयोगामध्ये पक्षामध्ये फूट पडल्याच्या नंतर ज्या केसेस अशा पद्धतीच्या निवडणूक आयोगामध्ये आल्या होत्या त्यांचा दाखला देखील आजच्या युक्तिवादामध्ये दिला गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं। खास करून जर आपण बघायला गेलं तर सादिक अली केसचा रेफरन्स असेल किंवा PA संगमा केसचा रेफरन्स असेल किंवा हल्ली मागच्या आपल्याला माहिती आहे की मागच्या 6 महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या संदर्भातील एक केस देखील निवडणूक आयोगामध्ये आली होती। शिवसेना कोणाची या संदर्भात निवडणूक आयोगामध्ये युक्तिवाद झाला होता, सुनावण्या झाल्या होत्या अनेक, आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं निर्णय दिला होता। त्या केसचा देखील आजच्या युक्तिवादादरम्यान मनिंदर सिंग यांनी उल्लेख केल्याचं आपल्याला बघायला मिळालं। मनिंदर सिंग यांचा युक्तिवादामध्ये प्रामुख्यानं तोच मुद्दा होता की लोकप्रतिनिधींची संख्या जर बघितली तर ती अजित पवार यांच्याकडे जास्त आहे, त्यामुळं पक्ष आणि चिन्ह हे तुम्ही अजित पवार यांच्या गटाला द्या, अशा पद्धतीचा युक्तिवाद केला गेला होता। त्यांनी सादिक अली केसचा रेफरन्स असेल, PA संगमा केसचा रेफरन्स असेल किंवा आत्ताच्या शिवसेनेच्या केसमधला जो रेफरन्सचा मुद्दा होता तर त्या तिन्ही केसेसमध्ये लोकप्रतिनिधींची संख्या लक्षात घेता पक्ष आणि चिन्ह जे आहे ते दिलं जातं, आणि म्हणूनच तुम्ही आत्ता जर बघितलं आपण तर अजित पवार यांच्या गटालाच तुम्ही पक्ष आणि चिन्ह द्या, अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो अजित पवार यांच्या गटाकडनं प्रामुख्यानं केला गेला। शरद पवार यांच्या गटाकडनं निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला गेला, पुढच्या सुनावणीपूर्वी आम्हाला काही कागदपत्र द्यायचे आहेत आणि त्यामुळे तुम्ही सुनावणी पुढे ढकला, अशा पद्धतीची विनंती केली गेली। त्याला मात्र अजित पवार यांच्या गटाकडनं जोरदार विरोध केला गेला। मनिंदर सिंग यांनी अजित पवार यांच्या गटाकडनं विरोध केला। त्यांचं असंच प्रामुख्यानं म्हणणं होतं की जेव्हा डिस्प्यूट झाला पक्षामध्ये त्यानंतर आत्तापर्यंत खूप दिवसांचा कालावधी, जवळपास 2.5 ते 3 महिन्यांचा कालावधी शरद पवार यांच्या गटाला देखील कागदपत्र सबमिट करण्यासाठी दिला होता। त्यामुळे आता पुन्हा तुम्ही त्यांना वेळ देऊ नका, ही सुनावणी जी आहे ती लवकरात लवकर संपवा, अशा पद्धतीचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो अजित पवार यांच्या गटाकडनं उपस्थित केला गेला होता। मात्र निवडणूक आयोगानं शरद पवार यांच्या गटाची जी भूमिका आहे ती ऐकलेली आहे, आणि त्यानुसार आपण जर बघितलं तर 30 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ जो आहे तो कागदपत्र सादर करण्यासाठी शरद पवार यांच्या गटाला दिला गेलेला आहे। त्यामुळं पुढची सुनावणी जी आहे ती आता 9 नोव्हेंबरला म्हणजे 1 महिन्याने होणार आहे। आजच्या सुनावणीमध्ये मनिंदर सिंग असतील किंवा नीरज किशन कौल असतील किंवा भटनागर नावाचे एक वकील असतील, या 3 वकिलांनी युक्तिवाद केला। सोबतच शरद पवार यांच्या गटाकडनं अभिषेक मनु सिंघवी असतील आणि देवदत्त कामत असतील यांनी महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते उपस्थित केल्याचं आपल्याला बघायला मिळालं। शरद पवार यांच्या गटाचे जे वकील आहेत अभिषेक मनु सिंघवी यांनी देखील काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले गेले होते, आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं की आमदारांची संख्या जास्त आहे असं तुम्ही सांगता, पण नेमकं किती आमदार तुमच्यासोबत आहेत हे कळलेलं नाही। आकडा तुम्ही सांगता 54 पैकी महाराष्ट्रातलं बघायला गेलं तर 42-43 आमदार आमच्यासोबत आहेत, पण त्या आमदारांची लिस्ट जी आहे ती समोर द्या, ती नावं जी आहेत ती अद्यापपर्यंत स्पष्ट झालेली नाही आहेत। त्याच्यामुळं तो महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो शरद पवार यांच्या गटाकडनं म्हणजे युक्तिवादादरम्यान केला गेल्याचं बघायला मिळालं। हस्तक्षेप जो आहे तो अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेला बघायला मिळाला आपल्याला।
आपल्याला वाटलं होतं की या केसची सुनावणी जी आहे ती तातडीने होईल, कारण शुक्रवारी जी सुनावणी झाली होती त्यानंतर निवडणूक आयोगानं लगेचच म्हणजे आजची सोमवारची तारीख दिली होती. हे सगळं बघता असं वाटलं होतं की निवडणूक आयोग लगेचच शरद पवार यांच्या गटाला पुढच्या काही दिवसांमध्ये युक्तिवाद करायला लावेल आणि या केसचा निकाल जो आहे तो लवकर लागेल. अशा पद्धतीचं चर्चा जी आहे ती सुरू झाली होती. वकिलांचा देखील अंदाज या सगळ्या संदर्भात तसाच होता. मात्र आता निवडणूक आयोगानं 1 महिन्यानं ही सुनावणी ठेवलेली आहे. त्यामुळं पक्ष आणि चिन्ह कोणाचं या सगळ्या संदर्भात आपल्या सगळ्यांना 1 महिन्याची प्रतीक्षा करावं लागणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.